माझ्या आईला सपोर्ट करणारे साबळे मावशी, टेंभुरकर मावशी, मोठे सर आणि जाधव सर यांना मी आज तुम्हाला आईबद्दल एक कविता सांगणार आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असेल तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठेतरी नाही म्हणत नाही. तर बांग ते पाल उठतात, पोरक्या जमिनीत तुम्हाला जातात. आई मनामनात तशीच राहते ठेवू नका. आई मनामनात तशीच राहते ठेवू नका. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली ती जागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली ती जागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली ती जागा. आई खरंच काय असते? लंगडाची गाय असते, लंगडाचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही हिम्मत बढ़ती है. पीठ पर कोई हाथ फेरे तो हिम्मत मिल जाए. माँ एक बार मुस्कुरा दे तो जन्नत मिल जाए. बघा, नमस्कार. मी माझी छोटीशी ओळख देणार आहे. माझं नाव शीतल समाल देवकर, राहणार धामणगाव, तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा. बघा, मला या सिस्टममध्ये आणणाऱ्या ग्रेट लेडी डायमंड टेंभुरकर मॅडम आणि साबळे मॅडम, खरंच त्यांच्याबद्दल काय बोलावं आज माझा शब्द नाहीये. एक दिवस 5 महिन्याच्या अगोदरचा असा एक दिवस होता ज्या माझ्यासाठी अनुभवी होत्या. त्या संभाजीनगरच्या आणि धामणगाव ते संभाजीनगर 135 किलोमीटरचं अंतर. आणि या सिस्टममध्ये अगोदर मी लोकांच्या शेतामध्ये 150-200 रुपये लोकांना मजुरी करत होते. आणि यांचं कार्ड मला मिळालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं, मॅडम या तुम्हाला जॉब देऊ. मी जेव्हा त्यांनी मला कार्ड दिलं तेव्हा मी म्हटलं होतं, मॅडम माझं शिक्षण नाही, तुम्ही जॉब कुठला देणार? त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही येऊन तर बघा. आणि अशी बुलढाणा मीटिंगमध्ये जाऊन बसले आणि तिथं बघितलं होतं 2000-10,000 रुपये सांगितले जात होतं. विश्वास बसला नव्हता. एक शेतकरी म्हणजे लोकांच्या शेतामध्ये 8 घंटे काम करून 150-200 रुपये मिळतात. आणि जिथं प्लॅन ऐकत होते, जसं की तुम्ही ऐकलं ना, मला पण त्या दिवशी विश्वास बसला नव्हता. तिथं सांगितलं जात होतं की 2000-10,000 रुपये पैसे मिळतात. मनाला पटलं नव्हतं, पण खरंच ग्रेट मानते मी त्या 2 व्यक्तीला. त्यांनी मला विश्वास दिला होता की मॅडम आम्ही आज तुमच्यासाठी अनुभवी आहे, फक्त आम्ही सांगून त्या पद्धतीनं कामाला सुरुवात करा. आणि आज हे जे सत्कार होते, मी स्टेजवर जे आले, खरंच त्या 2 ग्रेट लेडी डायमंडसाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर माझे गुरु मिस्टर मोठे सर, खरंच मला बोलायचं खूप काही, पण आता काय बोला, माझं असं मन भारावून गेलं, मला बोलायला सुचत नाहीये. ग्रेट गुरु सोबत आमच्या 3 ते 4 हजार लोकांचा परिवार काम करतो. आणि आमचे महागुरु त्यांच्या सोबत 18-19 हजार फॅमिली काम करते, वर्कर काम करतात. एका घरामध्ये 4-2 लोक असले तर त्यांचं पटत नाही. पटतं का? एका रक्ताचे असतात, बरोबर आहे का नाही? एका आईचे असतात तरी पटत नाही. खरंच या 2 गुरुला कौतुक करावं. आणि आज त्या 2 व्यक्तीसाठी मी झुकून नमस्कार करणार आहे. हे 2 व्यक्ती असे आमचे महागुरु 18-19 हजार लोकांचा परिवार त्यांच्या सोबत काम करतो. आणि ग्रेट गुरु राजू मोठे सर यांच्या सोबत 3
आता संभाजीनगरला मीटिंग अटेंड करायला लागले. फक्त 5% काम करत होते आधी, आता फुल टाइम 2 महिन्यापासून फुल टाइम उतरले. तर माझं छोटंसं इन्कम झालेलं आहे 2,40,000 रुपये. आणि सांगायचं म्हणजे हे जे हार पडले माझ्या गळ्यामध्ये, हे हार आणि हा सत्कार माझा नाही. हे हाराचे आणि या सत्काराचे खरे हकीदार जर असेल तर माझी लवली टीम बुलढाणा आणि संभाजीनगर या माझी टीम माझ्या सोबत आहे. आणि माझ्या टीममुळे माझा आज मी या स्टेजवर जे आले ती माझ्या टीममुळे आले. राईट ना? मी तुम्हाला स्टेजवर जास्त बोलणार नाही, वेळ खूप झाला. या स्टेजवर प्रॉमिस करते माझ्यासोबत जी टीम काम करते बुलढाणा, संभाजीनगर,